नमस्कार. राईस सीडमध्ये आपलं स्वागत आहे. मी नितीन शिसट. आपण पिंपळत या गावात आलेलो आहे, चांदूर तालुक्यामध्ये. तिथले हे प्रगतीत शेतकरी आहेत. त्यांनी आपलं राईस सीड्स शुद्ध गुलाबी हे वाण वापरले. तर आज त्यांच्या प्लॉटवर आपण बघण्यासाठी आलो आहे. त्यांची काढणी चालू आहे क्षेत्रामध्ये. तिथनं घेऊन इथं पोळ मारण्याचं काम चालू आहे त्यांचं. तर आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण त्यांना काय अनुभव आला. दादा, पहिले आपला पूर्ण परिचय द्या मला. माझं नाव करण संजय लोंढे, राहणार पिंपळत, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आपण हे राईचं वापरलंय. एक नंबर कलर चांगला, ॲव्हरेज बी चांगलं आहे, जर्मिनेशन बी चांगलं आहे. त्याचं एकरी 210 ते 220 क्विंटलचं उत्पन्न आहे याच्यामध्ये. तर मस्त आहे, एक नंबर क्वालिटी. आज रोजी किती दिवसाचा कांदा झाला साहेब? आज रोजी हा 4 महिन्याला थोडा कमी आहे. 4 महिन्यात थोडा कमी आहे. पण साईज कलर तर तुम्ही म्हणताच छान आहे. तर गुलाबीची व्हरायटी मध्ये आपलं स्पेशल काय आहे म्हणजे कलर आणि साईज आणि जर्मिनेशन जर म्हटलं तरी तुम्हाला अंदाज किती टक्के जर्मिनेशन मिळालं असं? जर्मिनेशन तरी 99-98%. 99-98%. आणि आज चौथ्या 4 महिन्याला थोडे लवकर त्यांनी आरली काढून घेतलं पावसाच्या वातावरणामुळे. तरी आज रोजी तुम्हाला साईज आणि कलर कसे वाटते? एक नंबर. एक नंबर. एक नंबर. तर आपण प्रत्यक्षात इथं त्यांनी जी पोळ मारली त्याच्यामध्ये पण बघू शकतो. आज तारीख आहे आपली 17/4/2026. किती एकर लागवड केली सर राईची आपली? राईची आपली जो 10 बिघे 10 बिघे 5 एकर लागवड राईस सीड्स शुद्ध गुलाबी केले. पुढच्या वर्षी तुम्ही राईस सीड्स हे वाण हेच वापर अर्जुन वापरणार. आणि दादा, तुमचा परिचय द्या मला. मी रवींद्र संजय डोंगरे, राहणार पिंपळत, तांदूळ तालुका. मी पण लाल कांद्यासाठी हेच वापरलं होतं. तर चांगली क्वालिटी निघाली होती, कलर वगैरे वस्तू, मार्केटिंगला पण बेस्ट होती. धन्यवाद. 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स, कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव.